नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा महाराष्ट्र पोलीस भरती बघा या परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व बघा मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील 20 ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। तर जिनिव्हा बघा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महात्मा ज्योतिबा फुले बघा हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, आय डेअर बघा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे? बघा आय डेअर बघा हे आत्मचरित्र आहे, तर ते खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, बघा आय डेअर बघा हे आत्मचरित्र बघा किरण बेदी यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा बोडो बघा हे आदिवासी जमात तर या ठिकाणी आसाम या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी या ठिकाणी आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विजयस्तंभ चित्तोडगड बघा चित्तोडगड बघा हे ठिकाण राजस्थान बघा या राज्यामधलं या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, राष्ट्रगीत बघा जनगण मन बघा हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये गायण्यात आले होते? बघा हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, तर ते सर्वात प्रथम बघा कोलकाता अधिवेशन सन 1911च्या अधिवेशनामध्ये बघा सर्वात प्रथम बघा भारताचं राष्ट्रगीत गायण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 8 पहा, भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य म्हणजे बघा उत्तर प्रदेश बघा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा मृत्युंजय बघा या कादंबरीचे लेखक बघा शिवाजी सावंत बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता? बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा बघा 21 जून बघा हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो। प्रश्न क्रमांक 11 बघा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, नथुला बघा ही भारतामधली एक महत्त्वाची खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील नथुला बघा ही भारतामधली महत्त्वाची खिंड सिक्कीम या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा उटी हे थंड हवेचं ठिकाण बघा तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे।
प्रश्न क्रमांक 13 बघा, माउंट किलिमांजरो या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहेत? बघा माउंट किलिमांजरो बघा या पर्वतरांगा आफ्रिका या खंडामधल्या या ठिकाणी पर्वतरांगा आहेत. प्रश्न क्रमांक 14 बघा, चितगाव कट बघा सन 1930 बघा यांचे प्रमुख खालीलपैकी बघा चितगाव कटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा चितगाव कट बघा सन 1930 होता. बघा यांचे प्रमुख खालीलपैकी सूर्यसेन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंतप्रधान हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा नेता असतो? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंतप्रधान बघा या ठिकाणी बघा लोकसभेचा या ठिकाणी नेता असतो. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा पोलीस भरतीसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण बघा 10,000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला बघा खरंच PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली? बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तर कलम 79 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 बघा राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते? बघा राज्यसभा एकूण किती वर्षांनी विसर्जित होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. राज्यसभा बघा हे स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधीही विसर्जित होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा सर्वोच्च न्यायालयाची बघा स्थापना 26 जानेवारी सन 1950 बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उपराष्ट्रपती हा खालीलपैकी कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो? बघा हा प्रश्न बघा वारंवार परीक्षेमध्ये बघा विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा उपराष्ट्रपती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. राज्यसभेचा या ठिकाणी अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 20 बघा, गारो, खासी, जेतिया बघा या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत? बघा गारो, खासी, जेतिया या टेकड्या बघा मेघालय या राज्यामधल्या या ठिकाणी टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 21 बघा, लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा लज्जा बघा ही कादंबरी तस्लिमा नसरीन यांची या ठिकाणी कादंबरी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले उष्णकटिबंधीय निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले उष्णकटिबंधीय निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. मध्य महाराष्ट्राच्या बघा डोंगररांगामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघा उष्णकटिबंधीय निम्न सुधारित अरण्य या ठिकाणी आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिस्टर स्केल बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं बघा रिस्टर स्केल बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा रिस्टर स्केलमध्ये बघा प्रामुख्याने बघा भूकंप मापक यंत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, लोणार हा तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा लोणार बघा हे सरोवर तर या ठिकाणी बघा बुलढाणा या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालीलपैकी कोणते भारताचे क्षेपणास्त्र नाही? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील. बघा अजय बघा या नावाचं या ठिकाणी भारताचं क्षेपणास्त्र नाही. प्रश्न क्रमांक 26 बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामधल्या ठिकाणी क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, गरमसूर डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा गरमसूर डोंगर बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. गरमसूर डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 28 बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आंतरराष्ट्रीय शांतते 21 सप्टेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, भंडारदरा धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? भंडारदरा या धरणाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विल्सन बंधारा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने बोलवण्यात? बघा दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक खालीलपैकी कोणत्या कलमाने या ठिकाणी बोलवण्यात येते? बघा कलम 108 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक 32 बघा, उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणासमोर शपथ घेतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. उपराष्ट्रपती बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राष्ट्रपती या ठिकाणी बघा यांच्यासमोर या ठिकाणी शपथ हे घेत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिपेश्वर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा टिपेश्वर बघा हे अभयारण्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील टिपेश्वर बघा हे अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामधले या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिसिसिपी बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? बघा मिसिसिपी या नावाची नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून प्रामुख्याने वाहते? बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील मिसिसिपी बघा ही नदी अमेरिका बघा या देशामधून वाहणारी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केली? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना ही केली होती? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. तर महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची बघा त्यांनी बघा स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या? बघा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील घारापुरी बघा लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1897 बघा या वर्षी रामकृष्ण मिशनची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 38 बघा, 7 बेटांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला? बघा 7 बेटांचं शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? 7 बेटांचं शहर. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई बघा या शहराला 7 बेटांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होते? बघा सन 1885 बघा राष्ट्रीय सभेच्या बघा स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय बघा लॉर्ड डफरिन या ठिकाणी बघा स्थापनेच्या वेळी बघा या ठिकाणी व्हाईसरॉय होते. प्रश्न क्रमांक बघा, देशबंधू असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणतात? बघा देशबंधू. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक देशबंधू बघा असं तर या ठिकाणी बघा चित्तरंजन दास यांना या ठिकाणी देशबंधू असं या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभिनव बिंद्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा अभिनव बिंद्रा हा खेळाडू नेमबाजी या खेळासंबंधीचा या ठिकाणी खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मायनी बघा हे पक्षी अभयारण्य सातारा या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बुलढाणा बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अहमदनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अहमदनगर बघा हे शहर सीना नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, तोतलाडोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा तोतलाडोह या धरणाच्या बघा जलाशयाचं नाव या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मेघदूत सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
दुसरा क्रमांक पुढचा बघा, दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील दौलताबाद बघा हे ठिकाण सीताफळासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. दुसरा क्रमांक लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता असतो? लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता असतो? बघा रॉट आयर्न हा लोखंडाचा सर्वात शुद्ध या ठिकाणी प्रकार असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असतो? बघा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर म्हणजे बघा ग्रामपंचायत हा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ या ठिकाणी स्तर असतो. दुसरा क्रमांक पुढचा बघा, पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर राज्य म्हणजे बघा तामिळनाडू बघा हे राज्य पवन ऊर्जेमध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं राज्य आहे. दुसरा क्रमांक इन्क्रिसॅट बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा इन्क्रिसॅट बघा ही संस्था तेलंगणा या राज्यामधल्या या ठिकाणी संस्था आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलीस भरती बघा आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा 10,000 प्रश्नांचं PDF आहे. सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आहे. मराठी व्याकरण चालू घडामोडी PDF व सर्व काही IMP PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.